नमस्कार मंडळी, मी मिनानाथ वारंग माझा सिंधुदुर्ग या यूट्यूब चॅनलवर करतोय तुमचं मनपूर्वक स्वागत। आज पुन्हा एकदा आपण आहोत आपल्या कोकणातील दशावतार घेऊन। दशावतार कंपन्या ज्या आहेत त्यातील एक नामांकित अशा स्वरूपाची कंपनी म्हणजेच वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळ तेंडोली, ज्यांचा ट्रिक्शनयुक्त जो नाट्यप्रयोग आहे, यंदा बहुचर्चित असलेला अशा स्वरूपाचा नाट्यप्रयोग अयोध्याधीश श्रीराम, ह्या नाट्याची संकल्पना जी केली आहे ती दशावतार कलाकार विघ्न राजेंद्र कोंडूरकर यांनी नेमका सद्यस्थितीत वास्तव्य दशावतारमध्ये प्रथमतःच मांडण्याचा प्रयत्न ह्या नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून केलेला आहे। पुराण आणि वास्तव या दोघांची सांगड योग्यरित्या घालत समाज प्रबोधन कसं करता येईल, हिंदुत्ववादी जे राष्ट्र आहे त्यासाठी एक प्रयत्न जो आहे, प्रत्येक मनामनात जी जाणीव निर्माण करण्याचा जो प्रयत्न आहे तो या नाट्य प्रयोगाच्या माध्यमातून करण्याचा त्यांचा दिसून येत आहे। त्यातील कलाकार कोणकोणते आहेत, कोणत्या भूमिका त्यांनी साकारलेल्या आहेत आणि ती संकल्पना नेमकी कशा रीतीने त्यांना सुचली आहे, हे सगळं आजच्या ह्या ब्लॉगच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळणार आहे माझा सिंधुदुर्ग मिनानाथ वारंग यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून। चला तर आपण थेट नाट्यप्रयोगाकडे। लंबोदराय सकलाय जगद्धिताय नागाननाय श्रुति यज्ञ विभूषिताय गौरी सुताय गणाधाय नमो नमस्ते। स्वागतम सुस्वागतम। 14 विद्या 64 कलांचा दाता ओंकार स्वरूपी गणेश याच्या चरणी नतमस्तक होऊन ब्रह्मनंदिनी वाग्देवी आई सरस्वतीचं स्तवन करून स्थानदेवता, रंगदेवता, ग्रामदेवता श्री स्वामी समर्थ आणि तुम्हा जमलेल्या तमाम नाटरसिक मायबापांचा मंगल प्रेमळ आशीर्वाद घेऊन श्रीदेव वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळ तेंडोली सविनय सादर करत आहोत महान पौराणिक दिक्सूत नाट्य कलाकृती अयोध्याधीश श्रीराम। अयोध्याधीश श्रीराम प्रवास त्रेतायुगापासून कलियुगापर्यंतचा इतिहास, राम मंदिराचा कथा संकल्पना विघ्न राजेंद्र कोंडूरकर, मालक मेघश्याम सर्वेकर, संचालक पराग प्रभू, पात्र परिचय, भूमिका आणि कलावंत गणपती चैतन्य गावे, रिद्धिसिद्धी अमित राव, नवनासू, राणा प्रभू, वेदर्शी मेघश्याम सर्वेकर, नारद आणि भरत आर्यन शिरवणकर, श्रीराम विघ्न राजेंद्र कोंडूरकर, लक्ष्मण सिद्धेश
सुंदर, शत्रुघ्न संतोष शिरोडकर, देवी सीता आणि भूदेवी सचिन हरी, मारुती सुयश ठाकूर, शेवंता आणि श्रीदेवी विनायक सर्वेकर, देवी गायत्री अमित राऊळ गावकरी, मेघेश्वर सर्वेकर, सचिन धुरी, विनायक सर्वेकर, प्रखर हिंदुत्ववादी श्रीराम भक्त सिद्धेश मुरडकर, संघचा नवरम पराक्रम तखवा समीर आपटे, हंस महादेव चव्हाण, प्रकाश चंद्र मोठ्या सावंत, दीक्षित आणि हालते देखावे, कलाई दीक्षित ग्रुप देऊळ, आर्टिस्ट संजय देवगी, स्वराज देवगी, दिनेश कुंद, रोहित दारकर, विकी सावंत, कुणाल तेंडुलकर आणि या नाट्य प्रयोगाचे आयोजक आहे ओम श्री सद्गुरु स्वामी समर्थ जगन्माता परिवार काशीनाथ धावणे, 22 दशावतार नाट्यमंडळ तेंडोली सगळे सादर आहोत. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांच्या जीवनावर आधारित युक्त नाट्यकलाकृती अवधाधीश श्रीराम, अवधाधीश श्रीराम, अवधाधीश श्रीराम. अरे काना हमसे जरा बोलना, काना हमसे जरा बोलना. मत जाओ छोड़ रे काना, मत जाओ काना हमसे जरा बोलना.
वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळ तेंडोली या नाट्यमंडळाचे मालक आपल्यासोबत आहेत सर्वेकर. आजचा जो नाट्यप्रयोग आहे अयोध्याधीश श्रीराम या ट्रिक्सीनयुक्त नाट्यप्रयोगातील तुमच्या ज्या भूमिका आहेत त्या कोणकोणत्या आहेत आणि कशा रीतीने साकारतायत काय सांगाल? माझी पहिली भूमिका आहे वेदऋषीची, दुसरी भूमिका आहे ती काळपुरुष आणि तिसरी भूमिका आहे ती गावकरी. एकाच नाट्यप्रयोगामध्ये 3 भूमिका तुम्ही साधारण आहेत. वेद ऋषी साधारणतः कसं ते पात्र आहे? वेद ऋषीचं पात्र असं आहे की लवणासूर हा मधुदैत्याचा पुत्र हा उन्मत्त होतो. मधुदैत्य हा सात्विक असतो आणि त्याच्या पोटी हा कपाळकरंडा जन्माला येतो आणि तो त्याच्या अगदी विरुद्ध सगळं करत असतो. मधुदैत्य पुण्यवान कर्म करतो मधुदैत्य आणि त्याचाच मुलगा लवणासूर हा पापी कर्म करत असतो. पशूंची हत्या करतो, ऋषीमुनींची हत्या करतो आणि माणसांची हत्या करतो. अशा प्रकारे हत्या करून तो मांस भक्षण करत असतो आणि त्यावेळी त्याला त्या वेद ऋषीला मारायला जातो. त्या वेद ऋषी सांगतो तुझ्या पाप्याच्या हातून मरण्यापेक्षा मी माझा स्वतःचा देह दहन करून घेतो माझ्या मंत्राच्या योगे करून आणि ते नंतर तो सीन आहे. ओके. आणि मंत्र घातल्याच्या नंतर तो जळून भस्म होतो. आणि दुसरी भूमिका आहे ती माझी काळपुरुष आहे. म्हणजे राम अवतार संपला हे सांगायला रामराज्यात जातो, पण जात असताना तिथे त्यांना लक्ष्मण द्वारावर विचारतो तुम्ही कोण? तर लक्ष्मणाला काय ओळख सांगत नाही. म्हणजे वेश बदलून जातो काळपुरुष आणि तो सांगतो अमित अजंत अतिबल याचा मी दूत आहे आणि प्रभू रामांना एक महत्त्वाचा संदेश द्यायचा आहे, गुप्त संदेश आहे तो नेमका काय संदेश आहे तो नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून दिसणारच आहे. ओके. तिथे गेल्याच्या नंतर प्रभुराम विचारतात, प्रभुराम ओळखतात आणि नंतर बसायला आदर-तिथ्य करतात आणि विचारतात येण्याचं कारण काय. येण्याचं कारण काय हे विचारल्याच्या नंतर तो काळपुरुष म्हणजे मी सांगतो त्याला की हे रामचंद्रा मी गुप्त संदेश घेऊन आलेलो आहे. हा गुप्तेश तुला सांगत असताना तुझा आणि माझा सुसंवाद चालू असताना इथे तिसरी व्यक्ती कुणी असणं गरजेचं नाही. बरोबर. तू आणि मी दोघेजण असणं गरजेचं आहे आणि जर का यदाकदाचित तिसऱ्या व्यक्तीने हा संदेश ऐकला, सुसंवाद तुझा माझा ऐकला, तर त्याला देहदंडाची शिक्षा होईल अशा प्रकारचं सांगतं. त्यावेळी प्रभू राम द्वाररक्षकाला बाजूला करतो आणि तिथे द्वारावरती लक्ष्मणाला ठेवतो. लक्ष्मणाला जबाबदारी देतो. एवढ्यात तिकडे दुर्वास ऋषी येतात आणि तिथे भयानक असा प्रसंग आलाय असं सांगतात आणि त्यावेळी तो धावत प्रभुरामांजवळ येतो यांचा संवाद चालू असताना आणि त्यावेळी त्याला याची शिक्षा होते. हा एक सांगायचं राहिलं मध्ये तर तो संदेश काय असतो, तो संदेश रामचंद्रांना काय असतो तर तुझा राम अवतार संपलेला आहे त्यावेळी निजधामी तुझी वैकुंठात 33 कोटी देव वाट पाहत आहे हा संदेश असतो. बरोबर. हा संदेश चालू असताना तिथे लक्ष्मण धावत येतो दुर्वास ऋषी द्वारावरती आल्याच्या नंतर धावत येतो आणि ह्यांना प्रभू रामचंद्रांना सांगतो दुर्वास ऋषी आले. एवढ्यात तो काळपुरुष ते तिथून निघून जातो आणि लक्ष्मणाला ती शिक्षा होते. बरोबर. मग लक्ष्मण तो जलात जातो त्याचा शेष अवतार होतो आणि प्रभू रामचंद्र हे निजधामी जातात. ओके. अशा स्वरूपात आहे. तिसरं गावकरी अगदी 1400 म्हणजे राम अवतार संपल्याच्या नंतर जे आपल्या हिंदुस्थानावर अति आक्रमणं झाली ती आक्रमणं 1440च्या पूर्वी कित्येक झाली अति आक्रमण. त्यावेळी असणाऱ्या सर्व राज्यकर्त्यांनी ती निभावून नेली, त्याला प्रत्युत्तर दिलं आणि त्याच्यानंतर जे 1440 साली अति आक्रमण झाले ते महाभयानक होतं. हे आक्रमण ह्याने केलं आणि मोहम्मद शहाने हे आक्रमण केलं अति आक्रमण. पण त्यावेळीचे आमचे हिंदू यांचे राज्यकर्ते सुहेलदेव हे डगमगले नाही, अगदी छातीटोपपणे पुढे गेले आणि त्या सैन्याला प्रतिकार केला, त्यांना धूळ चारली आणि त्यांचा दारुण पराभव करून आपल्या हिंदुस्थानची आणि आपल्या अयोध्येचं रक्षण केलं आणि पुढील जबाबदारी त्यांनी घेतली. हे सगळं या नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून निश्चित पाहायला मिळणार आहे. पासून ते 2024 पर्यंत हा एक आगळ्या वेगळ्या स्वरूपाचा हे दशावतारमधील नाट्यप्रयोग, ट्रिक्सीनयुक्त नाट्यप्रयोग अयोध्याधीश श्रीराम हा नाट्यप्रयोग बघायला मिळत. निश्चित तुम्हाला या नाट्यप्रयोगासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.
आपल्यासोबत वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळ तेंडोली या नाट्यमंडळातील एक कलाकार आहेत, त्यांची ओळख करून घेऊया. नाव तुमचं? माझं नाव संतोष अर्जुन शिरोडकर, राहणारा आवेरा. आवेरातील हे संतोष शिरोडकर आपल्यासोबत आहेत. 6 वर्ष या वावळेश्वर दशावतार कंपनीमध्ये आहे. 6 माझ्या अयोध्या देश श्रीराम ट्रिक्सिन नाटकामध्ये माझी शत्रुघ्नाची भूमिका आहे. शत्रुघ्न म्हणजे राम वनवास संपल्यानंतर रामाला राज्याभिषेक झाला त्या क्षणापासून आम्ही हे नाटक पुढे दाखवणार आहोत. त्यापुढे राम राजा असताना लोकांना न्याय कसं देतो, त्याला आम्ही सहकार्य काय करतो हे या नाटकातून आम्ही सर्व दाखवणार आहोत. त्यानंतर लवणासूर एक उन्मत्त झालेला असतो, त्याच्या नाशासाठी शत्रुघ्न रामाजवळून ते दिव्य बाण घेऊन जाऊन त्याचा शेवट करतो. अशा तऱ्हेची माझी भूमिका नाटकातील होती. हे सर्व झाल्यानंतर आम्ही रामासोबत संन्यास म्हणजे आपण अवतार राम संपवणार, त्यावेळी आमचा पण अवतार संपणार असतो. ओके, धन्यवाद तुमच्या या भूमिकेसाठी आणि तुमच्या भावी वाटचालीसाठी. माझा सिंधुदुर्ग नाथवार यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तसंच या ठिकाणी वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळ तेंडोली या नाट्यमंडळातील राजपाट आणि आजच्या या अयोध्याधीश श्रीराम या नाट्य प्रयोगातील प्रमुख भूमिका जी साकारत आहेत प्रभू श्रीरामचंद्रांची, ते आपल्यासोबत याच नाट्य जे पुष्प आहे त्याचे संकल्पक म्हणता येईल विघ्ने राजेंद्रजी कोंडूरकर आपल्यासोबत आहेत. त्यांची ही आजची जी भूमिका आहे प्रभू श्रीरामचंद्रांची आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे संकल्पना, याविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेतो आहे. सुरुवातीचाच प्रश्न असा आहे की ही जी संकल्पना आहे ती सुरुवात कशी झाली की हा नाट्यप्रयोग यासाठी निर्माण करावा आणि सद्यस्थिती जी वास्तव्य जे आहे सामाजिक याचा विचार करून कशा रीतीने तुम्ही त्याची संकल्पना केलात, काय सांगाल? प्रथमतः नमस्कार. संकल्पना करण्यामागचा उद्देश एकच की आपल्या आता अखंड भारत देशामध्ये राम मंदिराचे वारे वाहत आहे. अयोध्या या ठिकाणी राम मंदिरसुद्धा झालं आणि ज्यावेळी 22 जानेवारी 2024ला राम मंदिर झालं त्यावेळी जी सजवलेली रामलल्लांची ज्यावेळी मी मूर्ती पाहिली होती ना, त्यावेळी संकल्पना आली होती की ही मूर्ती आपण दशावतारी रंगभूमीवर आणायची आहे. कशी आणायची यावर 1 वर्ष मी त्याच्यावर विचार केला आणि शेवटी असं सहज वाल्मिकी रामायण वाचता वाचता एक सहज प्रसंग डोळ्यासमोर आला आणि माझ्या लक्षात आलं की बाबा ही अशा प्रकारे आपण कथा संकल्पनेतून राममूर्ती, ही रामलल्लाची मूर्ती सगुण स्वरूपात आपण त्याचं दर्शन लोकांना दाखवू शकतो. आणि आजपर्यंत जेवढे नाटक सादर झाले ना त्याच्यात लोकांचा असं ती भरभरून प्रतिसाद तुम्ही एकदा यूट्यूबच्या माध्यमातून पाहिलं असेल, भरभरून लोकांचा त्याला प्रतिसाद मिळाला. लोक अक्षरशः येऊन पायावर नाक घासतात शेवटच्या प्रवेशाला. म्हणजे त्याचवेळी श्रीरामी भूमिका केल्याचं सार्थक आम्हाला मिळतं आणि कथा संकल्पना केल्याचा आनंद मिळतो. तसंच ही जी भूमिका आहे ही भूमिका आणि सद्यस्थिती आत्ता बोललात तुम्ही की दशावतारमध्ये अशा स्वरूपात म्हणजे सद्यस्थितीत असे प्रसंग निर्माण करणे दशावतारात प्रथमच आहे. मग हे आव्हान कसं होतं, कशा रीतीने तुम्ही त्याची मांडणी केलात साधारणतः? हा, आव्हान होतं थोडंसं. फक्त कसं मूळ वाल्मिकी रामायणाला कोणत्याही प्रकारचं गालबोट न लावता भक्ती मार्गाचा प्रसार करावा आणि त्याच्यातून लोकांकडून रामभक्ती करून घ्यावी हाच एक उद्देश होता आणि त्याच्यातून ते झालं, साध्य झालं. आमच्या सर्व कलाकारांनी त्याच्याशी भरपूर मेहनत घेतली. आमचे ट्रिक्सिंग ग्रुप असेल या सगळ्यांनी त्याच्याशी अतिशय महत्त्वाची भूमिका जेव्हा बजावत. म्हणजे नाटक म्हटल्यानंतर ते टीमवर्क आहे, बरोबर, कोणा एकट्याचं काम नाही. त्यामुळे सगळ्यांनी आनंदाने सहभागी होऊन प्रत्येकानं आपल्या भूमिकेचा अभ्यास केला आणि ते सादरीकरण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एक उत्तम दर्जाचा नाट्यप्रयोग आम्ही लोकांना देण्याचा प्रयत्न करतोय. लोकांना तो आवडतोय, लोकांचा प्रतिसाद खूप चांगला मिळतोय, यातच आम्हाला समाधान आहे. ओके, आता या नाट्यप्रयोगातील तुमची जी भूमिका आहे त्याविषयी आपण निश्चित थोडा हे करणार. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तसंच या ठिकाणी वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळ तेंडोली या नाट्यमंडळाचे
एक खलनायकाची भूमिका साकारणारे आपल्यासोबत आहेत नाना प्रभू आणि या कंपनीचे संचालकसुद्धा आहेत आणि आजच्या या अयोध्याधीश श्रीराम या नाट्यप्रयोगातील टिक्सीनयुक्त नाट्यप्रयोगातील त्यांची नेमकी भूमिका काय आहे ती आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय आणि हा आगळा वेगळ्या स्वरूपाचा दशावतारमध्ये प्रथमच जे अशा स्वरूपाचं या ठिकाणी वास्तविक दर्शन दाखवण्याचा प्रयत्न आहे या नाट्यप्रयोगातून नेमकं काय आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय सांगाल? नमस्कार, मी नाना प्रभू. या अयोध्याधीश श्रीराम या टिक्सीनयुक्त नाट्यप्रयोगात मी लवणासुराची भूमिका साकार करतो आणि ही भूमिका साकार करत असताना अतिशय आनंद म्हणजे तिची एक आगळी वेगळी अशी भूमिका कथालेखन विघ्न राजेंद्र म्हणजे बच्चू कुंडूरकर यांनी केलेली आहे या नाट्यप्रयोगाची आणि अतिशय उत्कृष्ट अशी नाट्य रचना त्यांनी निर्माण करून एक आगळा वेगळा दशावतारात नाट्यप्रयोग टिक्सीनयुक्त नाट्यप्रयोग सादर करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. खरोखर अतिशय लोकांचा सुद्धा अतिशय भरभरून असा प्रतिसाद मिळतो किंवा व्हॉट्सअपद्वारे, फेसबुकद्वारे, इंस्टाग्रामद्वारे अनेक सोशल मीडियाद्वारे सुद्धा या नाट्यप्रयोगासाठी कमेंट्स येतात किंवा एक चांगल्या शुभेच्छा येतात. हे पाहिल्यानंतर खरोखरच मनाला समाधान वाटतं आणि हा नाट्यप्रयोग पाहण्यासाठी अनेक लोक लांबून फोन करतात, मेसेज करतात. त्यामुळे हा नाट्यप्रयोग आवर्जून तुम्ही येऊन पहा अशी मी सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती करतो. नमस्कार. तसंच ही जी भूमिका आहे तुमची साधारणतः लवणासूर हा पात्र कसं आहे साधारण? या लवणासूर म्हणजे कसं आहे, लवणासूर हा अतिशय म्हणजे लवणासुराचे वडील आहेत ते आपले मधुदैत्य हे अतिशय सात्विक, धार्मिक, परोपकारी असे होते. पण त्याच्या बरोबर विरुद्ध हा लवणासूर आहे. म्हणजे नरमांस भक्षण करणे, अघोरी विद्या करणे, पशूंची हत्या करणे, मानवांची हत्या करणे, ब्राह्मणांची हत्या करणे त्याच्या विरुद्ध सगळं करत असतो. आणि ते कशासाठी तर स्वतःचं अस्तित्व वेगळं निर्माण करण्यासाठी हे सर्व काही करत आहे. आणि अशी आगळी वेगळी भूमिका करण्याचा मला जो एक अनुभव मिळतो तो खूपच आगळा आणि वेगळा आहे. ओके, धन्यवाद तुमच्या या भूमिकेसाठी आणि यंदाचा हा जो नाट्यप्रयोग आहे टिक्सीनयुक्त त्यासुद्धा नाट्यप्रयोगासाठी आणि भावी वाटचालीसाठी माझा सिंधुदुर्ग मी नाथ वारंग यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तुझ्यासाठी तुला बोले ती अनमोल केव्हाही नाही. मग मला सांग, हे तुझं शरीर आहे, या शरीरावर पूर्णतः अधिकार तुझा आहे. मग मला सांग, या तुझ्या शरीरावर राम कुठे आहे? काय तुला अधिकार आहे? हे शरीर जिवंत ठेवण्याचा. पंचतत्वानी बनलेलं हनुमंताचं शरीर या माझ्या देहात माझा राम कुठे? माझ्या देहात कशाला? माझ्या शरीरातील रक्ताच्या थेंबा थेंबा माझ्या रोमारोमात कुठेतरी स्वतःची मर्यादा पार करतोयस तू. तसंच या ठिकाणी वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळ तेंडोली या नाट्यमंडळातील एक कलाकार आपल्यासोबत आहेत. त्यांची आपण ओळख करून घेऊया. नाव तुमचं? आर्यन शिरवणकर आपल्यासोबत आहेत. या नाट्यप्रयोगातील तुमच्या ज्या भूमिका आहेत त्या कोणकोणत्या तुम्ही साकारलेल्या आहेत? पहिली माझी भूमिका आहे ती नारदाची आणि दुसरी भूमिका आहे ती भरताची. साधारण हे भरत पात्र कशा रीतीने तुम्ही या नाट्यप्रयोगात वटवताय? भरताची भूमिका कशी आहे, कारण बंधुप्रेम कसं असावं या विषयात, बंधुप्रेम कसं असावं म्हणजे भावाभावानी कसं राहायला पाहिजे हे या नाटकात दाखवलेलं आहे आणि तो साधारणतः प्रयत्न आहे. निश्चित तुम्हाला या नाट्य प्रयोगासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तसंच आपल्यासोबत या वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळातील एक स्त्री अभिनय कलाकार आपल्यासोबत आहेत, सचिनजी धुरी.
आणि ह्या नाट्यप्रयोगातील त्यांच्या नेमक्या भूमिका काय आहेत त्या आपण जाणून घेऊया. ही सुरुवातीची भूमिका सीतामाता ही जी आहे, साधारणतः कशा रीतीने हे पात्र सीतामातेचं तुम्ही या नाट्यप्रयोगामध्ये आहे तुमचं? नमस्कार, माझं नाव सचिन दुरी. या अयोध्ये श्रीराम या नाट्यप्रयोगावर वावळेश्वर दशावतार नाट्यामध्ये आम्ही सादर करत आहे. पहिली माझी भूमिका आहे ती सीतेची. सीता ही अशी आहे की ज्यावेळी राम राजा होतो त्यावेळी न्यायदान करण्यासाठी तो सिंहासनावरती बसतात, त्यावेळी त्यांच्याबरोबर ती सीता बसते आणि त्याच वेळी एक असा विषय असतो की आपल्या कंठात असणारा नवरत्न हात तो ती काढून सख्या हनुमंताला देते आणि त्यावेळी सखा हनुमंत प्रत्येक एक मोठी सोडून प्रत्यक्षात त्याच्यात पाहत असतो की आपला राम दिसतोय का, राम शरीर असतो. हा एक प्रथम माझी भूमिका आहे. दुसरी भूमिका आहे की भूदेवी ही ज्यावेळी राम निजधामाला जातो त्यावेळी त्याला नेण्यासाठी स्वर्गात असणाऱ्या देवी देवता भूवरती येतात. त्यावेळी ती भूरूपा देऊन त्यांना नेण्यासाठी मदत करते. ही दुसरी भूमिका. तिसरी भूमिका आहे ती गावकरी म्हणून आहे. तिथे राम मंदिर निर्माण झालेलं आहे. रामलीला तिथे साफसफाई रांगोळी वगैरे घालण्याचं कर्तव्य करतात. त्या ठिकाणी देवाची भक्ती आम्ही करतो. हे असे माझ्या 3 भूमिके या चरित्रात आहेत. ओके, निश्चित तुमचं हा जो ट्रिक्सीनृत्य नाट्यप्रयोग आहे अयोध्याधीश श्रीराम या नाट्यप्रयोगात तुमच्या 3 भूमिका या ठिकाणी तुम्ही सादर करणार आहात. तुम्हाला या भूमिकांसाठी आणि भावी वाटचालीसाठी माझा सिंधुदुर्ग मिनाथवरा यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. अयोध्याधीश श्रीराम या ट्रिक्सी नाटकात हनुमंत या भूमिकेत मी आहे. ही भूमिका मी पार पडतो आहे. विघ्नराजेंद्र कोंडूरकर यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार या ट्रिक्सी नाटकानुसार आम्ही ही भूमिका साकारतो. तरी आमच्या साऱ्या मंडळीची साथ मला यात लाभली आणि ही वेशभूषा याची प्रेरणा मला विघ्नराजेंद्र कोंडूरकर यांनी आमच्या दुसऱ्या नाटकात सादर केलेल्या हनुमंताच्या वेशभूषेवरून मी घेतलेली आहे. धन्यवाद. तसंच या ठिकाणी आपण पाहतोय आपल्या या दशावतार सृष्टीतील एक सौंदर्यवती म्हणून ओळखले जाणारे सिद्धेश मुनणकर आपल्यासोबत आहेत. पण हल्लीच्या काही नाट्यप्रयोगांमध्ये ह्या अशा पुरुष प्रधान ज्या भूमिका आहेत ते साकारत असताना बघायला मिळतात. आणि आजचा जो वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळ केंडोली या नाट्यप्रयोगातील ट्रिक्सीनृत्य नाट्यप्रयोग अयोध्याधीश राम प्रभू श्रीराम हा जो नाट्यप्रयोग या ठिकाणी सादर होते, याच्यात त्यांचेच बंधू म्हणजेच लक्ष्मण यांची भूमिका साकारताना आपल्याला बघत आहेत. साधारणतः हा नाट्यप्रयोग आहे, ह्या नाट्यप्रयोगात हे जे पात्र आहे ते साधारणतः तुम्ही कशा रीतीने वटवताय, काय काय प्रसंग आहेत त्यातील साधारणतः? नमस्कार. अयोध्याधीश श्रीराम हे ट्रिक्सी नाटक सध्या बहुचर्चित आहे. अगदी जो इतिहास मागे घडला तो कुणाला माहीत नाही, पण नेमकं अयोध्या येथे राम मंदिर का बांधावं लागलं याचं विघ्नराजेंद्र कोंडूरकर यांच्या सुंदर लेखनातून हा नाट्यप्रयोग साकार होतो. यात लक्ष्मण ही भूमिका मी साकारतोय. लक्ष्मण म्हटल्यानंतर प्रभू रामचंद्रांचा लहान भाऊ, पण वनवासाला जाऊन येईपर्यंत पुढे काय घडलं की त्याच्यानंतर लक्ष्मणाचा आणि प्रभू रामचंद्रांना त्याग का करावा लागला हा या नाट्यप्रयोगातून आम्ही दाखवतोय. त्यानंतर पुढं माझी दुसरी भूमिका आहे ती हिंदुत्ववादी रामभक्त म्हणून आहे. तर हा रामभक्त काय आहे तर राम मंदिर बांधलं आणि पुनश्च ते नष्ट झालं हे सर्वांना माहिती आहे, पण कोणी नष्ट केलं, का केलं हे कुणालाच माहीत नाही. 2024 साली बांधलं हे फक्त माहीत आहे, पण त्या मागचा जो इतिहास आहे, कित्येक जणांचे बळी गेले, जो काही इतिहास आहे तो सांगण्याचा आम्ही यातून पूर्णतः प्रयत्न करतो. आणि अगदी नाटकाच्या शेवटी जशी रामलल्लांची मूर्ती आता अयोध्या येथील राम मंदिरात आहे तशी या नाट्यप्रयोगातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आणि तसंच दशावतारमध्ये प्रथमच वास्तविक जे दर्शन आहे वास्तविक काळातील हे दशावतारमधील प्रथमच या नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून होते. साधारणतः हे कशा स्वरूपाचं आव्हान होतं आणि हे सत्यत्वात कशा रीतीने येते आणि एक हिंदू राष्ट्र जे आपलं आहे त्यास कशा रीतीने प्रेरित करू शकतं असं तुम्हाला वाटतंय? साधारणतः हे एक आधी आव्हान आहे, कारण हुबेहूब व्यक्तिरेखा साकारणं आणि प्रभू रामचंद्रांवर जर का चरित्र असेल तर प्रत्येक गोष्टीची मर्यादा ठेवून बोलावं लागतं, आचरण ते करावं लागतं, कारण जशास तसं ते पात्र उतरावं लागतं, कारण काहीतरी नको ते बोलून त्या पात्राला डाग लागण्यासारखं असतं. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची प्रत्येक शब्दाची मर्यादा राखून प्रत्येक कलाकार आपली भूमिका वटवतोय आणि एक न्याय देण्याचा प्रयत्न करतोय. ओके, निश्चितच तुम्हाला या नाट्यप्रयोगासाठी आणि भावी नाट्य वाचायसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.